यासारखे सीएससी जीआरएनशी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी अतिशय आनंदाची बातमी आहे। शेतकरी बांधवांना जो आपण ई पीक पाहणी करत होतो मोबाईल ॲपच्या माध्यमातून, तर आता शेतकरी बांधवांना ती करायची गरज नाही। शासनाने गावाप्रती एक सहाय्यकाची नेमणूक केलेली आहे आणि त्या सहाय्यकाच्या माध्यमातूनच आपल्याला ई पीक पाहणी करता येणार आहे। तर ही ई पीक पाहणी 14 जुलै 2026 पासून होणार आहे। तर आपण आपल्या गावातील सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून आपली ई पीक पाहणी करू शकता। आणि शेतकरी बांधवांनो, याबाबतचा जी.आर. देखील शासनाने प्रसिद्ध केलेला आहे। ई पीक पाहणी DCS डिजिटल क्रॉप सर्व्हे मध्ये पीक पाहणीच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी विविध विभागांची जबाबदारी निश्चित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा जी.आर. देखील प्रसिद्ध महसूल व वन विभागामार्फत करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये तहसीलदार यांच्यामार्फत प्रत्येक गावातील एक ई पीक पाहणी सहाय्यकाची नेमणूक करणे व नेमणूक करण्यात आलेल्या सहाय्यकांना ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून मान्यता देणे आणि प्रत्येक हंगामात सहाय्यकाची नोंदवलेल्या पीक पाहणीची नोंदणी 100% पडताळणी करून ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत पूर्ण करणे। तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण जी.आर. देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे। जी.आर. जर आपल्याला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, आपल्याला ती लिंक जी.आर.ची पाठवण्यात येईल। तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी घेतलेले आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलशी जोडले राहा। तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।